नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी इथं बनवलेली आहे कणण्याची भाकर। तर त्यासाठी इथे मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे। तर ही आधी साफ करून घेते। तर कणण्याची भाकर बनवण्याआधी कणण्याचं पीठ कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करते। आधी मी हे सगळं गाळून घेणार आहे आणि त्यासाठी इथं उडदाची डाळ सुद्धा घ्यायची आहे। तर उडदाची डाळ आणि ज्वारीचं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर इथे मी एक माप सेट करून घेतलं आहे। हे मी आता 4 वेळेस मोजून घेणार आहे। तर जर ग्लासने मोजत असणार तर 4 ग्लास ज्वारी घ्यायची आणि 1 ग्लास उडीद घ्यायचा। तर इथं काळी उडीद किंवा उडदाची डाळ घ्यायची। आता ह्या मापल्याला तुमच्याकडे काय म्हणतात तर आम्ही तर नकटं असं म्हणतो। नकट्याने मोजून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे। आता यामध्ये धने आहेत ते ऑप्शनल आहेत, जर आवडतील तर टाकायचे, पण भाकरीला चव चांगली येते। आणि त्यानंतर मेथी दाणे टाकायचे आहे। 1 चमची मेथी दाणे घेतलेले आहे। तर असंही आपण मेथी काही नेहमी खात नाही, पण भाकरीमध्ये असले की चांगलं असतं ते शरीरासाठी। आता हे सगळं मी गिरणीमधून दळून आणणार आहे। तर गिरणीमध्ये दळायला दिलं त्यावेळेस मी त्यांना जाडसर दळायला लावलं, पण त्यांनी बारीकच दळून दिलं होतं मला। हे भाकरीचं पीठ ना थोडं चिकट असतं, उडदाची डाळ टाकलेली असते म्हणून, पण चवीला खूप छान असते ही भाकरी। तुमच्याकडे सुद्धा बनवतात का मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा सांगा। तर इथे मी आता भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत। तर आधी आपण जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला विसरायचं नाही। खरं तर ज्यावेळी दळायला देतो त्यावेळीस खडे मीठ टाकूनच हे दळलं जातं, पण इथे मला मिठाचा अंदाज आला नसता म्हणून मी चवीनुसार मीठ ज्यावेळी भाकर बनवते त्यावेळीच टाकणार आहे। थोडं थोडं करून मी इथं मिक्स करून घेतलं आणि आपण कणिक मळतो तसं मळून घेतलं। थोडंसं हाताला चिकट लागतं, पण असं भाकरी छान लागतात म्हणून काही होत नाही। आणि मुलांनाही खरंच खूप आवडतात ह्या भाकरी। तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आता हे पीठ मळून घेते मी छान। जितकं छान मळलं तितकी भाकरी छान येते। आता या गोळामधून मी 2 भाग करते। एक मी तुम्हाला थापडून दाखवणार आहे आणि एक जे आहे ते लाटून दाखवणार आहे। तर आधी मी थापडून कशी बनवायची ते दाखवते आणि त्यानंतर लाटून दाखवणार। तर मस्त छोट्या छोट्या भाकरी तयार करते मी इथं। प्रत्येकाची बोलीभाषा ही वेगळी असते आणि खाणं पिणं पण थोडंफार वेगळंच असतं। तर आता या खानदेशात खूप फेमस आहे कणण्याचा भाकरी। तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने बनवतात का तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मला माहीतच नाही की माझे सबस्क्रायबर कुठून आहेत आणि कुठून बघतात माझे व्हिडिओज, तर हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। इथे भाकर थापडून झाली आहे। आता जी पिठाची बाजू होती ती वरच्या बाजूला घेऊन त्यावर थोडंसं पाणी लावून घेतलं आणि लगेचच पाणी सुकवलं की पलटून घेतलेली आहे। तर दुसरी बाजू छान अशी शेकू द्यायची आहे, म्हणजे आपली जी भाकर आहे ती पूर्णपणे भाजली जाते आणि मस्त अशी त्याला पोपडासुद्धा छान येतो। तर आता मी ही खालच्या बाजूने पुन्हा हे पलटून घेते, बघते आधी की बरोबर भाजली गेली का नाही। तर मस्त अशा भाकरी या ठेचासोबत किंवा तिळाच्या चटणीसोबत खायला खूप छान लागते। तुम्ही सुद्धा जर अजून ट्राय केली नसेल किंवा बनवली नसेल ना तर नक्की बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल। आता ही भाकर पलटून झाल्यानंतर ना दुसऱ्या बाजूने छान अशी फुगते आणि छान असं त्याला लेयरसुद्धा येते। तर इथं माझी भाकर बनवून झालेली आहे। आता जी दुसरी भाकर आहे ना तीच मी तुम्हाला लाटून दाखवते। तर लाटूनसुद्धा बनवतात, मी तर आधी लाटूनच बनवायची आणि अजूनही अधूनमधून मी लाटून बनवते। जर पोळ्या बनवते तर त्यावेळी तर मी भाकरी नेहमी लाटूनच बनवते। तर लाटूनसुद्धा छान येतात ह्या भाकरी। आता ह्या कणण्याच्या पिठाच्या ना पुऱ्यासुद्धा खूप छान लागतात। म्हणजे आपण जसं आता लाटून घेतोय ना तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि त्या तळून घ्यायच्या आणि त्या ना भरीतसोबत, वांग्याच्या भरीतसोबत खूप छान लागतात। तर जळगावकडे ना नेहमी भरीत जर बनवलं तर त्यासोबत कणण्याची पुरी बनवली जाते। ही लाटलेली भाकर आता गरम तव्यावर टाकायची आणि पाणी लावायचं आणि पाणी थोडं सुकवलं की लगेच तिला पलटून घ्यायची आणि मस्त अशी दोघं बाजूंनी खरपूस भाजून घ्यायची आहे। जर तुम्ही खानदेशात एखाद्या हॉटेलला गेला आणि तिथं वांग्याचं भरीत वगैरे असलं ना तर तिथं तुम्हाला कणण्याची पुरीसुद्धा देतात ते। ही भाकरसुद्धा दोघं बाजूंनी भाजली गेली, तयार झाली। आता गरम तव्यावर मी इथं हिरव्या मिरच्या घेते। तर इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। इथे मी ठेचा बनवते, ठेच्यासोबत ही भाकरी छान लागते म्हणून ठेचासुद्धा बनवून घेते इथं मी। आता हे तुकडे करून घेते आणि त्यामध्ये ना शेंगदाणे आणि लसूणच्या पाकळ्या टाकते आणि 2-3 मिनटापर्यंत हे भाजू देते। छान भाजलं गेलं की त्यानंतर हे एक खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे।
इथं मी थोडंसं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे भाजताना, म्हणजे ज्यावेळी खातो ना त्यावेळी नाही टाकलं तरी चालतं. तर इथं थोडा मोबाईलला प्रॉब्लेम येत होता म्हणून शूट करताना ते असं स्लोली शूट होत होतं खूप. इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा काढून घेतलं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची. कोथिंबीरमुळे सुद्धा ठेचा चवीला छान लागतो. आणि आता इथं माझा ठेचा आणि भाकरीसुद्धा बनवून झाला आहे. मी एका ताटामध्ये हे सर्व करून घेणार आहे. संध्याकाळच्या वेळी ना हा मेनू जर बनवला तर टेन्शनच राहत नाही आणि सगळ्यांना आवडतो. इथे मी तिळाची चटणी आणि कांद्यासोबत एका प्लेटमध्ये ठेचा भाकरी सर्व करून घेतला आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. लवकर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.